नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजकाल लोकांना तुमचं शेततळ्याचं पाणी असू दे, कॅनलचं पाणी असू दे, नदीचं पाणी असू दे, शेवाळाचा त्रास होतो. त्यामुळे फिल्टर लवकर चोक होतो किंवा एकतर फिल्टर सारखा खोलून साफ करावा लागतो आणि काही ठिकाणी तर पाईपलाईन फुटायचा सुद्धा धोका झालेला आहे. त्यामुळे जे लाखो रुपये घालून केलेलं ठिबक असतं ते लोक काढून टाकतात, उत्पादनामध्ये घट होती आणि त्या ठिबकचा वैताग घेऊन जातो. पण आता मी अशाच एका साईटला व्हिजिटसाठी आलेलो होतो. यांच्या विहिरीमध्ये सुद्धा शेवाळ्याचा प्रॉब्लेम आहे. तर त्यांना मी विचारलं कोणता फिल्टर आहे, तर त्यांनी मला सांगितलं त्यांनी एक फुल्ली ऑटोमॅटिक डिस्क फिल्टर बसवलेला आहे. म्हणजे त्यांना तो खोलून साफ करायची भानगडच नाही. तर साधारणपणे त्यांचं एका तळावरती 8 एकर क्षेत्र आहे, डाळिंब आहेत, वेगवेगळी पिकं आहेत. तर आता ते कशा पद्धतीने करतात त्याची थोडी माहिती घेतली. तर हा बघताय तुम्ही ॲक्वा डिस्क नावाचा एक फुल्ली ऑटोमॅटिक डिस्क फिल्टर आहे. ऑटोमॅटिक कंपनीचा हा फिल्टर येतो. तर याचं साफ कसं केलं जातं किंवा याची कशी सिस्टीम आहे ते बघूया. सर्वप्रथम बघताय तुम्ही हे 3 इंचचं कनेक्शन आणि हे ट्विन फिल्टर आहे. म्हणजे साधारणपणे याची कॅपॅसिटी 70,000 लिटर पर आवर, म्हणजे तासाला 70,000 लिटर हे फिल्टर करू शकतं. मग आता हे साफ का करावं लागत नाही, तर याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. ज्यावेळी समजा हा फिल्टर घाण होईल किंवा काय होईल, जसं आपण खुलून साफ करतो त्याला म्हणतात जो फ्लशिंग असतं, इथं बॅक फ्लश हा ऑटोमॅटिकली होतो. त्याच्यासाठी 3 सिस्टम आहे. थोडं तुम्ही जवळून तुम्हाला दाखवू शकतो. अशा पद्धतीचा हा फिल्टर स्मार्ट नावाचा एक कंट्रोलर येतो आणि तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ब्लूटूथ कनेक्ट करून याचं मॅन्युअल फ्लशिंग करू शकता. याला टायमिंग लावू शकता. आता टायमिंग न कसं, समजा तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला अंदाज आला की हा फिल्टर दर अर्ध्या तासानं खराब होतोय किंवा दर 2 तासानं 3 तासानं किंवा सेफ्टीसाठी की पाईपलाईन वरती लोड येऊ नये म्हणून तुम्ही टाइम सेट करू शकता. त्या टायमिंगला तो बरोबर इथून फ्लशिंग युनिट मधून अशा पद्धतीने बाहेर फ्लश होणार आहे आणि फिल्टरचं प्रेशर मेंटेन राहणार आहे. हे झालं एक ब्लूटूथनं. तुम्ही त्याच पद्धतीने इथं मॅन्युअल फ्लशिंग बघू शकता. हे जे बटन आहे हे जरी दाबलं, तुम्हाला आता वाटलं की बाबा फिल्टर घाण झालेला असू शकतो किंवा भरपूर दिवसांनी सिस्टीम चालू केली पावसाळ्यानंतर, तर एकदा क्लिनिंग करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हा बघताय तुम्ही फिल्टर स्मार्ट नावाचा कंट्रोलर, जो की ब्लूटूथद्वारे कनेक्टेड आहे. आता हे मॅन्युअल फ्लशिंग बघितलं आपण आणि ऑटोमॅटिक फ्लशिंग कसं होतं बघूया. हा जो कंट्रोलर आहे हा 3 गोष्टी म्हणजे 3 पॉवर वरती चालतो, कारण की याला पॉवर लागणार आहे. तर एक आहे सोलर, एक आहे बॅटरी आणि इथं लावलेली आहे लाईट. आता इथं लाईटची सोय होती, तर अशा पद्धतीने व्होल्टेज स्टॅबिलायझर लावलेला आहे आणि हा कंट्रोलर कनेक्ट केलेला आहे. आता हा कसा ऍप मध्ये चालतो ते सुद्धा आपण पाहूयात आणि कशा पद्धतीने बॅक फ्लश होतो. तर हा बघताय तुम्ही अशा पद्धतीचा हा फिल्टर स्मार्ट नावाचा ऍप येतो आणि त्याच्यामध्ये याला ब्लूटूथ कनेक्शन आहे. तर हे फिल्टर आपण सिलेक्ट केलेलं आहे आणि ह्या फिल्टरचं नाव तुम्हाला दिसते आणि ऑपरेशन स्क्रीनवरती जर आपण गेलो तर अशा पद्धतीने इथं फ्लशिंग टायमिंग आणि स्टार्ट फ्लशिंग आपण करू शकतो. आणि ज्यावेळी आपण स्टार्ट फ्लशिंग करणार आहे इथं वॉल बरोबर ओपन होतो आणि बॅक फ्लशिंग चालू होऊन जातं. आता तुम्ही फ्लशिंग बघू शकता. अशा पद्धतीने बॅकफ्लशचं पाणी बाहेर पडणार आहे आणि फिल्टरचं आयुष्य चांगलं राहणार आहे, त्याची इफिशियन्सी वाढणार आहे. आणि हे साफ होताना सुद्धा एका फिल्टरचं जे साफ झालेलं पाणी आहे त्या साफ पाण्याने दुसरा फिल्टर क्लीन केला जातो. त्यामुळे स्वच्छ पाण्याने फिल्टर धुतला गेल्यामुळे तो व्यवस्थितरित्या काम करू शकतो. आता आपण बघतो इथं तुम्ही बॅकफ्लश वाला हे 3 वे आणि याला कंट्रोल करण्यासाठीची ही डीसी लॅच सोलेनाइड कॉईल तुम्ही बघू शकताय. अशा पद्धतीचं हे पूर्ण सिस्टम येते, पूर्ण असेंब्ली येते. हे असेंब्ली हा फिल्टर घेतल्यानंतर तुम्हाला साधारणपणे बाकीच्या कोणत्याच गोष्टी घ्यायला लागत नाहीत. पूर्ण सिस्टीम एकत्र येते. इनलेट आउटलेट सर्व फक्त आपल्याला इन्स्टॉलेशन करायचं आहे. आता इथं बघताय तुम्ही हा आहे प्रेशर सस्टेनिंग वॉल. काही फील्ड वरती किंवा काही कंडिशन्स मध्ये जर प्रेशर कमी पडत असेल त्याला बॅकफ्लश साठी, तर तो प्रेशर सस्टेनिंग वॉल प्रेशर बनवतो आणि 2 ते 2.5 kg पर्यंत झाल्यानंतर बॅकफ्लश करतो. त्यामुळे सिस्टीम कुठंच थांबण्याचं आपल्याला काहीच टेन्शन नाहीये. हा बघताय तुम्ही क्विक प्रेशर रिलीफ वॉल म्हणजे PRV, जी की शेतीमध्ये किंवा तुम्ही जर PVC पाईपलाईन वापरत असाल तर तुम्हाला ती कंपल्सरी गोष्ट आहे. म्हणजे पाईपलाईन साठी PRV म्हणजे त्याचं एक इन्शुरन्स म्हणू शकता, पाईपलाईन फुटू नयेत यासाठी. त्यामुळे PRV हा गरजेचा आहे. सिस्टीम सुद्धा प्रोटेक्ट करतो आणि आपल्याला जे ठिबकची सिस्टीम आहे, जी पाईपलाईन आहे ती व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतो. आता हा अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण फुल्ली ऑटोमॅटिक फिल्टर बघताय. तर याचं जे प्रेशर डिफरन्शियल गॉजचा विषय होता तो आपण इथं बघू शकताय. आता हे जे तुम्हाला कंट्रोलरची माहिती सांगितली, पण इथं 0.5 दिसते. म्हणजे जे इनलेटला असणारं प्रेशर आहे आणि आउटलेटला असणारं प्रेशर आहे त्या दोन्हीचं जे डिफरन्स आहे, समजा यात जर घाण अडकली तर आत येणारं प्रेशर, पाण्याचं जे प्रेशर आहे ते कमी होणार. त्या डिफरन्स वरती त्याचं बॅकफ्लश चालू होणार. म्हणजे त्या सिस्टीमलाच कळते की फिल्टर समजा घाण अडकलेले आहे त्यामुळे फ्लो कमी झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला डोकं लावायची गरज नाही, सिस्टीम डोकं लावणार आहे किंवा तुम्हाला खोलून साफ करायची गरज नाही, तुम्हाला मजुरांवरती अवलंबून राहायची कोणतीच गरज नाही. अशा पद्धतीचा हा ॲक्वा डिस्क नावाचा फुल्ली ऑटोमॅटिक डिस्क फिल्टर आपण बघतोय. तर अशा पद्धतीचं फुल ऑन पॅकेज असणारा म्हणजे ऑल इन वर फिल्टर असणारा तुम्ही डिस्क फिल्टर बघताय, फुल्ली ऑटोमॅटिक डिस्क फिल्टर. असं म्हणण्याचं कारण म्हणजे याला लागणारा कोणतंच प्री फिल्ट्रेशनची गरज नाही. याच्यानंतर सेकंडरी फिल्ट्रेशन किंवा फिल्टर नंतर जो स्क्रीन फिल्टर डिस्क फिल्टर लावतात त्याची कोणतीच गरज राहत नाही. आणि हा ऑल इन वन फिल्टर म्हणून चांगल्या पद्धतीने काम करतो. म्हणजे थोडक्यात भारतातील आत्ता असणारा सर्वात ऍडव्हान्स फिल्टर आपण याला म्हणू शकतो. इस्को लगाडाला तो खेत जिंगालाला.
अधिक माहितीसाठी या मागवून घेण्यासाठी किंवा कोणतीही टेक्निकल माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करा आणि दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका.